कोकणामध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 205 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवला गेला आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई, रायगड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उद्या सुद्धा कोकणामध्ये सगळीकडेच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। कोकणामध्ये सगळीकडेच सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय। रत्नागिरीमधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। कोकणात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस बरसत आहे आणि आज देखील कोकणात अतिवृष्टीचा इशारा किंवा शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले असून 205 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज या 2 जिल्ह्यांमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे। यावेळी विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन साधारणपणे ताशी 50 ते 60 किमी प्रति तास इतका वाऱ्याचा वेग राहील असा देखील अंदाज सध्याच्या घडीला व्यक्त करण्यात आलेला आहे। उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस देखील बरसेल असा देखील अंदाज यावेळेला हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अगदी ज्या यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा, त्या सध्या अलर्ट मोडवरती गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून काही सूचना ज्या आहेत त्या देखील नागरिकांना दिल्या जात आहेत। दरम्यान आत्ता समुद्रकिनारी भागात जर पाहायला गेलं तर ही भरतीची वेळ आहे। साधारणपणे 2.13 मीटर इतक्या उंचीच्या लाटा सध्या समुद्रकिनारी उसळत आहेत। विशेषतः हा रत्नागिरी जिल्ह्यातला समुद्रकिनारा आहे आणि त्या ठिकाणी हे समुद्राचं रूप आपल्याला दिसून येते। जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये देखील अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा आजच्या दिवशी हा व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच वेळेला वाऱ्याचा वेग हा साधारण 50 ते 60 किलोमीटर प्रति तास इतका राहील असा देखील अंदाज यावेळेला हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। अगदी 2 दिवस झालेले आहेत। कोकणाला किंवा कोकण पट्टीचा जो भाग आहे त्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं सध्या आपल्याला दिसून येते आणि मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा